प्रतिबिंब जनमानसांचे। माझ्या नवऱ्याला ज्या ठिकाणी मारलं त्याच ठिकाणी अंत्यविधी करणार धीरज सिंग परदेशीच्या पत्नीचा संताप। मुकुंदनगर येथे महापालिकेचा खासगी कर्मचारी धीरज सिंग परदेशी याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने अहिल्यानगर शहर हादरले आहे। गेल्या 3 दिवसांपासून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या धीरज सिंगला अखेर आज 9 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले। मुकुंदनगर परिसरात धीरज सिंगवर काही जणांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र 3 दिवसांच्या उपचारानंतरही त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली। धीरज सिंगच्या मृत्यूची बातमी समोर येताच त्याच्या कुटुंबियांमध्ये संतापाचा उद्रेक झाला। माझ्या नवऱ्याला ज्या ठिकाणी मारलं त्याच ठिकाणी त्याचा अंत्यविधी करणार असा संतापजनक दावा धीरज सिंगच्या पत्नीने केला आहे। जे झालं ते सगळं तुम्ही बघितलंय। जसं त्यांनी ज्या व्यक्तींनी ज्या आरोपींनी म्हटलं होतं आज इसको मार डालेंगे, त्या पद्धतीनेच माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर मारलेलं आहे। नेणारा पण मुसलमान होता आणि मारणारा पण मुसलमानच होता आणि त्यांच्या खास करून कब्रस्तान मध्ये नेऊन त्यांनी मारलेलं आहे। माझ्या नवऱ्याला जिथं मारलं, माझ्या नवऱ्याची अंत्यविधी मी तिथंच करणार आहे, नाही तर मी माझ्या नवऱ्याची अंत्यविधी करणार नाही। हीच माझी प्रशासनाकडे मागणी आहे आणि माझ्या नवऱ्याची काहीच चुकी नव्हती। चुकी काय म्हणून तर फक्त भगवा टिळा लावला। हिंदू आहे माझा नवरा, ही चुकी आमची। जन्माला आम्ही हिंदू आलो, गर्वाने आम्ही हिंदूच म्हणतो आणि माझा नवरा कट्टर हिंदू होता, हे मी गर्वाने सांगते। आज पण माझा नवरा हिंदू आहे आणि मला हिंदू लोकांकडून न्याय पाहिजे। न्यायासाठी मी वाट बघते कालपासून। काही आरोपी पण अटक केले पोलिसांनी। आरोपींनी अटक केली। माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय। जीव जाणं ही सोपी गोष्ट नाहीये। आज एका हिंदू व्यक्तीचा जीव जाणं म्हणजे एका बाहुलीचा जीव जाणं आहे का? त्यांच्यासाठी ते फक्त एका बाहुलीचा जीव जाणं आहे, पण आमच्यासाठी तो माणूस होता, हाडामासाचा माणूस। माझ्या नवऱ्याचा जसा जीव गेलाय तसा आरोपींना फाशी मिळालीच पाहिजे। आरोपींना जर फाशी नाही मिळाली तर अजून एक मृतदेह माझा पण मिळेल तुम्हाला कोर्टासमोर। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।